फक्त 1.5 कप दुधापासून आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत. उकळलेलंच दूध साईसकट घ्यायचं आहे 1.5 कप. त्यातलं थोडं दूध साईडला काढून ठेवायचं आहे. ते नंतर आपण वापरणार आहोत. दूध गॅसवर ठेवून उकळायला ठेवलं आहे. 4 ते 5 चमचे साखर घालून घ्यायची आहे. वेगळं दूध ठेवलं आहे ना, त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि 2 चमचे मिल्क पावडर घालून मिक्स करून घ्यायचे आहे. दूध उकळलेलं आहे. आता मिल्क पावडर घातलेलं ते सगळं दूध मिश्रण त्यात घालून घ्यायचं आहे. दूध परत उकळलेलं आहे. आता बाजूला ठेवायचं आहे. थंड झाल्यावर एका आईस्क्रीमच्या डब्यात घालून घ्यायचं आहे. ते फ्रीजरमध्ये ठेवूया. 1 तास झालेला आहे. परत काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये घालायचं आहे. अर्धा कप अमूलचं फ्रेश क्रीम आहे ते घालून घ्यायचं आहे आणि व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे आणि सगळं फिरवून घ्यायचं आहे. आता याला फ्रीजरमध्ये ठेवूया 7 ते 8 तासांसाठी, किंवा ओव्हरनाईट ठेवलं तरी पण चालेल. झालेले आहेत 8 तास. बघूया.